नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना वाढत्या वयामुळे किंवा ताणतणावामुळे पांढऱ्या केसांचा त्रास होतोय। बाजारात मिळणारे महागडे डाय, केमिकलयुक्त डाय वापरून केस खराब होतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। पण आज मी तुम्हाला अशी एक आयुर्वेदिक रेमेडी सांगणार आहे जी तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करेल आणि त्यांना मुळापासून मजबूत करेल। चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया। आपल्याला या रेमेडीसाठी सर्वात पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे कॉफी। इथे मी कॉफीच्या 2 ते 3 पुड्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे तर डबी असेल तर तेही तुम्ही डबीतली कॉफी वापरू शकता। आता ही कॉफी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। एक स्वच्छ बाउल घ्यायचा आणि ही कॉफी आपल्याला त्या बाउलमध्ये पूर्ण काढून घ्यायची आहे। पहा कॉफी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे कॉफी इथे घेतलेली आहे। तुम्ही डबीतली घेत असाल तर साधारणतः 2 ते 3 चमचे कॉफी घ्या। लक्षात ठेवा कॉफीची अशी फाईन पावडर पाहिजे। तुमच्याकडे असलेल्या डबीतली जर कॉफी मोठी असेल तर त्याची तुम्ही मिक्सरला फिरवून एक फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि नंतरच या रेमेडीसाठी वापरायची आहे। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। नंतर आपल्याला गॅसवरती एक लोखंडी भांडं चढवायचं आहे। तुम्ही कढई चढवा किंवा असा माझ्यासारखा तवा चढवला तरीही चालेल, पण लक्षात ठेवा ॲल्युमिनियमचं किंवा नॉनस्टिकचं भांडं अजिबात वापरायचं नाही। इथे आपल्याला लोखंडीच भांडं या प्रोसेससाठी वापरायचं आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं आहे। छान असं आपलं भांडं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि त्यावरती ही कॉफी आपल्याला छान रोस्ट करून घ्यायची आहे। पहा आणि छान असं हलवत राहायचं आहे। पहा पहिल्यांदा कॉफी अशी लिक्विड फॉर्ममध्ये येते आणि नंतर हळूहळू मनाने ड्राय फॉर्ममध्ये यायला चालू होते। हे पहा असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कॉफीमध्ये असणारे कॅफीन केसांच्या मुळांचे रक्तभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारवते आणि केसांची मुळे मजबूत करते। टाळूचे आरोग्य सुधारवते, नवीन केस येण्यासाठी मदत करते, केस मुळापासून काळे करण्यासाठी देखील मदत करते। त्यामुळे इथे आपण कॉफी वापरलेली आहे। छान अशी तव्यावरती भाजून घ्यायची आहे। केसांच्या टाळूंचे जर आरोग्य चांगले असेल तर आपले केस पांढरे पडत नाहीत। अकाली पांढरे पडणारे केस आपले कमी होतात आणि हळूहळू काळे व्हायला मदत होणार आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशी कॉफी व्यवस्थित अशी फेटून काळी होईपर्यंत आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। पहा कॉफी आपल्या केसांना मऊ, सिल्की, शायनी, मजबूत देखील करायला खूप जास्त मदत करते। आपले पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मदत करते। तुमचे जर अकाली केस पांढरे पडायला लागले असेल तर ही होम रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुमचे अकाली पांढरे पडणारे केस काळे होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। हे पहा अशी थोडीशी चिकटते पण काही हरकत नाही, व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कॉफी। हे पहा पूर्ण मी कॉफीचा काळा कलर होऊन दिलेला आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता ही कॉफी आपल्याला अशीच थंड होऊन द्यायची आहे। हे पहा थंड झाल्यावर कॉफी या तव्यावरून अशी मनाने निघून येते। हे पाहू शकता एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला कॉफी यावरून काढून एका बाउलमध्ये घ्यायची आहे। हे पहा मी कॉफी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता ही कॉफी एका साईडला ठेवून द्यायची आहे। आता त्यानंतरचं पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे हळद। इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। व्यवस्थित याच तव्यावरती छान रोस्ट करून घ्यायची आहे। पहा हळद असते ती आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेमंद असते। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात। हे डॅन्ड्रफची समस्या कमी करतात, स्कॅल्पवर येणारी खाजसुद्धा कमी करतात, सोबतच आपल्या केसांना काळे करण्यासाठी खूप जास्त मदत करतात। 1 चमचा इतकी हळदी मी या तव्यावरती छान रोस्ट करून घेणार आहे। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जोपर्यंत ही पूर्णपणे काळी होत नाही तोपर्यंत छान अशी रोस्ट करायची आहे। आजपासून तुम्हाला मार्केटवाली डाय यूज करायची अजिबात गरज पडणार नाही। छान अशी ही हळद व्यवस्थित एकसारखी हलवत रोस्ट करून घ्यायची आहे। पहा आपण मार्केटमधली डाय आणतो आणि वापरतो त्यामुळे आपले केस हळूहळू पांढरे पूर्णपणे काळे असलेले केस देखील पांढरे होतात। त्यामध्ये भरपूर जास्त केमिकल असते, त्यामुळे मार्केटवाली डाय अजिबात वापरायची नाही। त्यापेक्षा ही होम रेमेडी खूप छान प्रकारे आपल्या केसांना काळे करण्यासाठी वर्क करते। तुमचे केस जर अकाली पांढरे पडत असतील तर ही होम रेमेडी एकदा नक्की ट्राय करा।
हे पहा, छान असं आपली हळद कलर चेंज करायला लागलेली आहे. व्यवस्थित स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, ते म्हणजे कढीपत्ता. इथे आपल्याला सुकलेला कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्या किंवा नाही घेतला तरीही चालेल, पण सुकलेलाच कढीपत्ता इथे आपल्याला वापरायचा आहे. आणि यासोबत व्यवस्थित छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आहे. 10 ते 12 पाने कढीपत्त्याची यामध्ये क्रश करून ॲड करायची आहेत आणि स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे. जर तुमचे केस जास्त गळत असतील, तुटत असतील किंवा तुमचे केस वयाच्या आधी पांढरे झाले असतील, त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असाल, पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करत असाल आणि याचा काही फरक तुम्हाला जाणवत नसेल, तर मैत्रिणींनो, ही होम रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे तुमच्या केसांना मुळापासून काळे करेल, सोबतच तुमच्या केसांची वाढ दुप्पट वेगाने करेल. तुम्हाला कोणतेही केमिकलवाली डाय वापरायची अजिबात गरज पडणार नाही. हे पाहू शकता तुम्ही, आपल्या कढीपत्ता आणि हळदीचा कलर एकदम चेंज झालेला आहे. असं छान भाजून घ्यायचं आहे. असं थोडासा धूर होतो, पण अजिबात घाबरायचं नाही. छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे पहा, छानपैकी रोस्ट झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशाच कलरवरती तुम्ही देखील छान रोस्ट करून घ्या. हे पहा, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तव्यावरतीच आणि नंतर आपल्याला कॉफी काढलेल्या बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे. थंड झालेली आहे. आता मी त्याच बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, सर्व इन्ग्रेडियंट इथे मी छान रोस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला यानंतर याची छान अशी फाईन पावडर बनवायची आहे. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे खलबत्ता. यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट आपण कुटून घेणार आहोत. छान याला कुटून घ्यायचं आहे. एकदम फाईन अशी पावडर आपल्याला बनवायची आहे. पहा, अजिबात मोठी ठेवायची नाही. तुम्ही याऐवजी मिक्सरला देखील छान फाईन पावडर करून घेऊ शकता. हे पहा, मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती फाईन अशी पावडर झालेली आहे. अशीच पावडर तुम्हाला देखील बनवून घ्यायची आहे. आता आपण ही पावडर मगाच्याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सर्व पावडर यामध्ये काढून घ्यायची आहे. हे पहा, आपली फाईन अशी पावडर बनवून एकदम तयार झालेली आहे. ही पावडर तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता. बिलकुल मार्केटवाल्या डायची गरज पडणार नाही. तुम्ही जास्त प्रमाणात बनवून स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे सारखं बनवायची झंझट राहत नाही. तुम्ही या डायचा वापर लहान मुलांवरती देखील करू शकता. एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत. ते मी मोठा 1 ते 1.5 चमचा पावडर बनवलेली आहे. तुम्ही याचा वापर ड्राय देखील करू शकता. तुम्हाला जर अचानक एखाद्या पार्टीला, लग्न समारंभात जायचं असेल आणि तुमचे केस जर पुढून पांढरे दिसत असतील, तर तुम्ही ही डाय कोरडीच अप्लाय करू शकता. तात्पुरते केस याने काळे व्हायला मदत होते. चला तर आता याला वापरायचं कसं ते आपण पाहूया. त्यानंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल. इथे साधारणतः 1 ते 1.5 चमचा यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइलचा वापर करायचा आहे. तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. हे पहा, इथे मी 2 चमचे इतके कोकोनट ऑइल घातलेलं आहे. जसं लागेल तसं नंतर वापरलं तरीही चालेल. आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कोकोनट ऑइल आपल्या केसांच्या मुळांना काळे बनवण्यासाठी व केस सिल्की, सॉफ्ट, शायनी बनवण्यासाठी खूपच जास्त मदत करते. त्यामुळे इथे आपण कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी सरसोच्या तेलाचा देखील वापर करू शकता, जर तुमचे केस जास्तच ड्राय असतील तर. आता त्यानंतरचं पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल देखील ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा स्किप देखील करू शकता. इथे साधारणतः मी 1 चमचे इतके ॲलोवेरा जेल घातलेलं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या ब्रँडचं तुम्ही इथे ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा प्लांटचं वापरलं तरीही चालेल. आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, ॲलोवेरा जेल आपल्या केसांना सिल्की, सॉफ्ट आणि शायनी आणि चमकदार बनवण्यासाठी खूप जास्त मदत करते. आपल्या स्कॅल्पवर जर कोंड्याची समस्या असेल तर ते देखील कमी करण्यासाठी मदत करते. हे पहा, आपली मॅजिकल डाय एकदम तयार झालेली आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता, किती छान काळा आलेला आहे. तुम्ही ही डाय व्यवस्थित आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. केसांच्या मुळांपासून ती शेंडापर्यंत ही व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आहे आणि साधारणतः अर्धा तास ही डाय आपल्या केसांवरती अशीच ठेवायची आहे आणि नंतर आपला हेअर वॉश करून घ्यायचा आहे.
आपण जशी मार्केटवाली डाय वापरतो ना तशीच ही डाय वापरायची आहे. हळूहळू तुमचे अकाली पांढरे पडलेले केस काळे होण्यासाठी मदत होणार आहेत. सोबतच तुमचे केस वाढीसाठी केस सॉफ्ट आणि सिल्की बनवण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नाही, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू वापरून हळूहळू तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला चालू होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.